हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथे बघू शकता आम्ही चाललो होतो बाहेर. तर आज आमच्या इथे नाही का आळंदीवरून पंढरपूरला जाणारी दिंडी म्हणजे आपली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते इथून दिंडी. तर आम्ही त्यासाठी चाललो होतो तिकडे दर्शनासाठी. तर आम्ही चाललेलो आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटला तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि इथे बघू शकता रस्त्यावर किती गर्दी आहे. तर सर्व छोट्या छोट्या दिंड्या वगैरे सर्व नाही का खूप गर्दी होती आणि दुकानं वगैरे पण लागलेली होते भरपूर. तर आम्ही चाललो होतो तिथे. तर बघू शकता आम्ही चाललेलो आहे. तर इथे आलो होतो आम्ही आणि बघू शकता गर्दी किती आहे. खूप गर्दी होती. सगळ्या एकूण गेला नाही म्हणजे दर्शन पण झालं नाही, खूप धक्काबुक्की चालू होती. तर इथे बघू शकता आम्ही दिंडी आलेली आहे, ही म्हणजे येत आहे. पहिले नाही का छोटी दिंडी, मानाची दिंडी वगैरे अशा 5 काहीतरी असतात ते चालले होते छोट्या-छोट्या. आणि ते फुलंसुद्धा बॉक्समध्ये ट्रेनला अडकवले होते ते स्वागतासाठी दिंडीच्या. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओला कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला पण सुद्धा दर्शन होईल पालखीचं. खूप गर्दी होती, दुकानं वगैरे कोणी काही वाटप वगैरे करत होतं तर खूप गर्दी होत होती. इथे नाही का पहिली पालखी मानाची, रणगाडा मानाचा काहीतरी असं काहीतरी बघण्यासारखं होतं. तर तुम्ही सुद्धा बघून घ्या. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकता तो बैलगाडा आलेला होता आणि याच्या मागेच पालखी असते, श्रींची पालखी. खूप गर्दी सुद्धा होती. ते आले की खूप गर्दी, दर्शनासाठी खूप गर्दी होती. ते त्याच्या मागे सुद्धा पालखीसुद्धा येते. आता याच्या मागेच पालखीसुद्धा येते. पालखी असते बघू शकता आलेली होती. तर दर्शनसाठी काय आम्ही गेलो नाही, खूप गर्दी होती तर लांबूनच घेतलं आणि नुसते ढकलत होते, नाही का धक्काबुक्कीत चालू होती, त्यामुळे दर्शन लांबूनच घेतलेलं आहे. तर इथे दर्शन वगैरे घेऊन आम्ही चाललो होतो घरी. आणि बघू शकता तुम्ही मागं पण अजूनसुद्धा गर्दी खूप होती. तर आम्हाला भूकसुद्धा लागली होती, भरपूर वेळचं उभे होतं. तर आम्ही ते लोणी स्पंज खाण्यासाठी थांबलो होतो. तर इथं आम्ही लोणी स्पंज डोसा ऑर्डर केलेला होता. आणि इथे रुद्राची मस्ती चालू होती, त्याने ते बंदूक वगैरे घेतलं होतं ना, तर ते. आणि चला आता आम्ही घरी जातो आणि घरी गेल्यावर भेटते. आता आम्ही दिंडीतून घरी आलेलो आहोत आणि चहा पाणी वगैरे झालेलं आहे. आता स्वयंपाक करूया. बाहेरून नाश्ता वगैरे करून आलो होतो आणि आमची लाईटसुद्धा नाही आहे. तर आता घरी आलोत आणि ते रुद्रानी काय आणले त्याचं ते चालू आहे. रुद्र काय क्या लाया तू? टॉयज लाया? क्या क्या टॉयज लाया? हे ते बंदूक हे रुद्र. हां का? व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर चला बाय बाय.